Hello students, welcome to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIT. Up to last lecture we covered the drawbacks, then the TBI system, PFI system, that is the throttle body injection, port fuel injection system, then the methods of injection also we gone through. Also I had uploaded the videos of electronic control module from which I had already uploaded the videos of fuel injection, idle speed control, EGR and canister purge to the Moodle. So in today's lecture, we will have just overview of this point. Also, we'll cover the sensors, actuators, then the pressure regulators, fuel injector and fuel pump also in today's lecture. So let's start. So the first point is functional division of the MPFI system. सो MPFI सिस्टीमचं फंक्शनल डिव्हिजन जर बघितलं तर MPFI सिस्टीम 3 पार्टमध्ये डिवाइड होते. 3 पार्ट कुठले कुठले आहेत? एक आहे फ्युअल सिस्टीम, एक आहे एअर इंडक्शन सिस्टीम आणि तिसरं आहे महत्त्वाचं ते इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम. तर फ्युअल सिस्टीममध्ये काय काय पार्ट येतात? जे फ्युअल टँक पासून तुमच्या इंजिन पर्यंत फ्युअल जे जे काय ज्या थ्रू येतं त्या सिस्टीमला म्हणायचं फ्युअल सिस्टीम. दीज कंपोनंट्स आर यूज टू फॉर ट्रान्समिटिंग द फ्युअल टू द इंजिन अँड कन्सिस्ट ऑफ काय काय आहे? फ्युअल टँक आहे, बरोबर आहे. तिथून फ्युअल पंप तो सक करतोय, फ्युअल फिल्टर ते फिल्टर केलं जातं, डिलिव्हरी पाईप म्हणजे जी पूर्ण पाईप सिस्टीम आहे, प्रेशर रेग्युलेटर आहे, प्रेशर रेग्युलेटरचं फंक्शन आपण बघायचं आहे आता. फ्युअल इंजेक्टर्स आहेत जे फ्युअल कंबशन चेंबरमध्ये स्प्रे करतात, कोल्ड स्टार्ट इंजेक्टर्स, एवढे पार्ट येतात फ्युअल सिस्टीमच्या अंडर. त्यानंतर एअर इंडक्शन सिस्टीमचा जर विचार केला म्हणजे जे एअर आतमध्ये सप्लाय केली जाते. These components supplies the proper amount of air necessary for combustion and consists of the air cleaner. एअर क्लीनर महत्वाचं आहे, क्लीन एअर आतमध्ये आली पाहिजे. एअर फ्लो मीटर किती क्वांटिटीमध्ये एअर आतमध्ये येते ते तुम्हाला चेक करायचं आहे. थ्रोटल बॉडी आहे, त्यानंतर एअरचा वॉल आहे, एअर इनटेक चेंबर आणि इनटेक मॅनिफोल्ड आहे, प्लस तुमचा वॉलच. हे सगळे तुमचे एअर इंडक्शन सिस्टीमचे पार्ट्स झाले. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल. इट इज द मेन पार्ट. This system consists of the various sensors such as air flow meter, water temperature sensor, throttle position sensor. एअर फ्लो मीटर हा थ्रोटल बॉडीमध्ये बसवलेला असतोय. त्याचं फंक्शन काय आहे की किती क्वांटिटी एअर आतमध्ये येते हे मेजर करायचं काम एअर फ्लो मीटर करते. त्यानंतर वॉटर टेम्परेचर सेन्सर तुमचं इंजिनचं जे कुलंटचं टेम्परेचर आहे ते कुलंटचं टेम्परेचर मोजायचं काम हे वॉटर टेम्परेचर सेन्सर करणार आहे. तो तुमच्या ऑब्व्हियसली कुठेतरी रेडिएटर किंवा जो वॉटर टँक आहे त्यामध्ये बसवलेला असतोय. थ्रोटल पोझिशन सेन्सर जो आहे, थ्रोटल किती ओपन झालाय, किती क्लोज झालाय, म्हणजे ऍक्सिलरेटर पेडल तुम्ही किती प्रेस केलंय त्यानुसार थ्रोटल किती ओपन झालाय त्याचं इन्फॉर्मेशन जे आहे ते थ्रोटल पोझिशन सेन्सर मधून जाणार आहे. हा सुद्धा थ्रोटल मध्ये किंवा तुमचा जो थ्रोटल बॉडी जी आहे त्या थ्रोटल बॉडीच्या साईडला बसवला जातोय, जेणेकरून थ्रोटल किती ओपन झालाय तो अँग्युलर हा जो सेन्सर आहे तो अँग्युलर सेन्सर आहे, किती ओपन झाला हे तुम्हाला कळणार आहे. त्यानुसार जेवढं तुम्ही जास्त ऍक्सिलरेटर पेडल प्रेस कराल तेवढं थ्रोटल ओपनिंग जास्त होणार, म्हणजे जेवढं तुम्हाला एअर फ्युएलचं मिक्सर जास्त लागणार तिथं. अँड इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर, आतमध्ये येणारी एअर जी आहे त्याचं टेम्परेचर सुद्धा महत्वाचं आहे. अलॉंग विथ दिस सेन्सर द ECU डिटरमाइन्स द ऑपरेशन ड्युरेशन ऑफ इंजेक्टर. यावर सेन्सरवरून ऑपरेशन ड्युरेशन जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. आता बघूया आपण इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल. The heart of the fuel injection system is the control computer, commonly called as the electronic control unit or the electronic control module. ECM किंवा ECU असं त्याला म्हणलं जातं. हार्ट ऑफ द सिस्टीम का तर ह्या थ्रू सगळं ऑपरेट केलं जातं. त्यामुळे जर ECU बंद पडला तर सिस्टीम जी आहे MPFI सिस्टीम ती पूर्ण फेल होणार. द ECU इज अ स्मॉल कम्प्युटर दॅट इज युजली माउंटेड विदिन द पॅसेंजर कंपार्टमेंट. हा छोटा कम्प्युटर आहे किंवा एक छोटासा एक तुमचा छोटा डबा येतोय, प्लास्टिक मेटलमध्ये डबा येतोय, त्या डब्याच्या आतमध्ये ही चिप्स असतात, वेगवेगळी छोटी एक चिप असते. तर ही जी आहे चिप ही पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये बसवलेली असते का, जेणेकरून ते हीट किंवा व्हायब्रेशन पासून थोडंसं लांब राहू दे. कारण पॅसेंजर कंपार्टमेंट जे आहे ते तुमचं हीट किंवा व्हायब्रेशन पासून ते कमी तिथं पोहोचली जाते, बरोबर आहे. त्यानुसार हे जे स्मॉल कम्प्युटर किंवा हा जी चिप आहे हे पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये बसवलं जातं. कीप अवे फ्रॉम द हीट अँड व्हायब्रेशन्स ऑफ द इंजिन. द ECU इन्क्लूड्स सॉलिड स्टेट डिव्हाइस इन्क्लुडिंग इंटिग्रेटेड सर्किट अँड मायक्रो प्रोसेसर. त्यामध्ये जे सॉलिड स्टेट डिव्हाइस चिप असते त्याला काय इंटिग्रेटेड सर्किट्स असतात त्यामध्ये आणि मायक्रो प्रोसेसर असतं. जसं कम्प्युटर ओपन केल्यावर मदरबोर्ड जसं दिसतोय तशा टाईपमध्ये हा तुमचा ECU असतोय. द ECU रिसिव्ह सिग्नल फ्रॉम ऑल द सिस्टीम सेन्सर्स. ECU काय करतोय तर
सेन्सर्स कडनं इन्फॉर्मेशन घेतोय. आता हे लक्षात घ्या, ECUचं काय काम फंक्शन आहे, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल किंवा युनिटचं, सेन्सर्स कडनं इन्फॉर्मेशन घ्यायची, त्यानंतर इट प्रोसेसेस them and then transmits program electrical pulse to the fuel injector. Both the incoming and outgoing signals are sent through the wiring harness and a multiple pin connector. आता ECUचं फंक्शन काय आहे, तर सेन्सर्स कडनं इन्फॉर्मेशन घेणे. आता वेगवेगळे सेन्सर्स आहेत, इंजिन टेम्परेचर सेन्सर, त्यानंतर कूलंट टेम्परेचर सेन्सर, क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर, स्पीड सेन्सर, ह्या सगळ्यांकडनं इन्फॉर्मेशन घेतली जाते. मी आता समजा क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर आहे किंवा कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर आहे, त्याकडनं इन्फॉर्मेशन ECUला आली. ECU त्यानुसार ती कॅल्क्युलेट करणार, प्रोसेस करणार, आणि त्यानुसार ह्या दोन सेन्सरवरनं इन्फॉर्मेशन काय मिळणार आहे की कुठल्या सिलेंडरमध्ये सध्या पॉवर स्ट्रोक आहे, कुठल्या सिलेंडरमध्ये इंजेक्टरनं फ्युएल स्प्रे केलं पाहिजे, कुठल्या सिलेंडरमध्ये सक्शन स्ट्रोक आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे या क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर किंवा कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सरवरनं ही ECU कॅल्क्युलेट करतोय. त्यानुसार तो इंजेक्टरला किती कुठल्या सिलेंडरमध्ये फ्युएल स्प्रे करायचं हे सगळं पाठवलं जातं. इंजेक्टर किंवा EGR वगैरे जी सिस्टीम्स आहेत किंवा आयडल स्पीड कंट्रोल, दीज आर नथिंग बट द ॲक्च्युएटर्स. हे ॲक्च्युएटर्स आहेत आणि सेन्सर म्हणजे इन्फॉर्मेशन सेन्स करतात, ECMला पाठवतात, ECM त्यानुसार ती काय करायचं हे डिसाईड करतं आणि त्यानुसार ते ॲक्च्युएटरला पाठवतं. तर ॲक्च्युएटर म्हणजे कोण, तर जे परफॉर्म करणार आहेत, जे सिग्नल आल्यानंतर ऍक्ट होणार आहेत, ते म्हणजे ॲक्च्युएटर्स. बोथ इनकमिंग अँड आउटगोईंग सिग्नल्स आर सेंड थ्रू द वायरिंग हार्नेस अँड मल्टिपल पिन कनेक्टर. आता इनपुट अँड आउटपुट ऑफ द ECM हे महत्वाचं आहे, बघून घ्या. तर एका साईडला इनपुट्स आहेत, एका साईडला आउटपुट आहेत. तर इनपुटमध्ये सगळे सेन्सर्स असणार आहेत. इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर आहे, तो इंजिनचं टेम्परेचर किती आहे, कुलंटचं टेम्परेचर वरूनच तुम्हाला कळणार आहे की इंजिनचं टेम्परेचर किती आहे, हे तुम्हाला कळतं आहे. तर इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर, इंजिन डिटोनेशन, इंजिनमध्ये काहीतरी व्हायब्रेशन झालं, इंजिन डिटोनेट झालं, नॉकिंग झालं, ते तुम्हाला हे इंजिन डिटोनेशन सेन्सरवरनं कळणार आहे. एक्झॉस्ट ऑक्सिजन, एक्झॉस्टमधनं किती ऑक्सिजन बाहेर पडतं हे सुद्धा महत्त्व आहे. ऑक्सिजन सेन्सर जो आहे तो एक्झॉस्ट सिस्टीममध्ये बसवलेला असतोय. तर ऑक्सिजन किती आहे, त्यावरनं किती पोल्युशन होतंय, काय होतंय, इंजिन कसं वर्क होतंय, कंबशन कसं होतं, हे तुम्हाला एक्झॉस्ट सेन्सरवरून किंवा ऑक्सिजन सेन्सरवरून कळणार आहे. कॅमशाफ्ट पोझिशन आणि क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सरवरून तुम्हाला कुठला सिलेंडर, कुठला पिस्टन TDCL आहे, कुठला पिस्टन BDCL आहे, कुठला स्ट्रोक चालू आहे, हे सगळं तुम्हाला ह्या दोन सेन्सरवरून कळणार आहे. थ्रोटल पोझिशन सेन्सरवरून थ्रोटल किती ओपन झाला आहे हे तुम्हाला कळणार आहे थ्रोटल बॉडीमध्ये. एअर टेम्परेचर, मास एअर फ्लो सेन्सरवरून तुम्हाला एअरचं टेम्परेचर कळणार आहे आणि एअरची किती क्वांटिटी आतमध्ये आली आहे ते कळतंय. आणि मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर, मॅनिफोल्डमधलं प्रेशर, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं सिस्टीम व्होल्टेज जाते ना, इनपुटमधनं व्होल्टेज जाते बॅटरीकडनं. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट असते किंवा ECU, तो काय करतो, ह्या सेन्सर्सकडनं इन्फॉर्मेशन घेतोय आणि आउटपुट जे आहेत, जे वेगवेगळे ॲक्च्युएटर्स आहेत तुमचे, कुठले ॲक्च्युएटर आहेत, इलेक्ट्रॉनिक फ्युएल पंप आहे, पंप सुद्धा ॲक्च्युएटर आहे, किती प्रेशरमध्ये फ्युएल सप्लाय करायचं हे सगळ्या ह्या सेन्सर्सवरनं तो ठरवतोय. फ्युएल इंजेक्टर कुठल्या सिलेंडरमध्ये फ्युएल स्प्रे करायचं, किती प्रेशरनं स्प्रे करायचं, ह्या सगळ्या सेन्सरच्या इन्फॉर्मेशनवरनं ECM ठरवतोय आणि तो इंजेक्टरला ऍक्ट करायला लावतोय. एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन, EGR जो आहे तो NOx चं पर्सेंटेज कमी करण्यासाठी वापरला जातोय. EGR महत्वाचा पार्ट आहे. NOx जे आहे ते NOx इज व्हेरी हार्मफुल आणि 100% आपण ते कमी करू शकत नाही. तर काही प्रमाणामधले एक्झॉस्ट गॅस आपण परत रिसर्क्युलेट करून जे NOx चं पर्सेंटेज कमी करण्यासाठी हे एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन वापरलं जातं. म्हणजे जर एक्झॉस्ट ऑक्सिजन सेन्सरकडनं जी इन्फॉर्मेशन मिळणार आहे त्यानुसार हा एक्झॉस्ट गॅस सर्क्युलेशन जो आहे तो वर्क होणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्पार्क टायमिंग EST हा सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर आयडल एअर कंट्रोल, हा बघायचा आहे आपण, मी आयडलिंगच्या वेळी एअर किती पाहिजे किंवा जिथं एअर जास्त पाहिजे, काही केसमध्ये एअर जास्त पाहिजे कमी पोचते, त्या केसमध्ये आयडल एअर कंट्रोल हा वर्क होतोय. इंजिन कुलिंग फॅन, हे सुद्धा बघा, इंजिन गरम झालं म्हणजे तुमचा आता समजा हा यामध्ये इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर, इंजिन गरम झालेली इन्फॉर्मेशन कोण देणार आहे, इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर ECMला पाठवणार आहे. आणि तेव्हा इंजिन गरम झाल्यानंतर एक पर्टिक्युलर टेम्परेचरला पोहोचल्यानंतर हा इंजिन कुलिंग फॅन जो असतो रेडिएटरचा त्याला ऑन करणार. फॅन कंटिन्युअस ऑन नसतोय बघा, एक पर्टिक्युलर टेम्परेचर तुम्ही स्पीड न गेला, इंजिन गरम झाल्यानंतर हा कुलिंग फॅन चालू होतोय. तर ह्या कुलंट टेम्परेचरच्या माहितीवर, इन्फॉर्मेशनवर हा ECU जो आहे तो ह्याला ऍक्ट व्हायला व्होल्टेज पाठवतोय. एअर कंडिशनिंग आहे, डायग्नोसिस, ऑटोमोड एअर कंडिशनिंग आहे आणि डायग्नोस्टिक्स, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे तुम्ही शेवटी स्कॅनरनं गाडी चेक करता ते म्हणजे डायग्नोसिस. सो दीज आर द इनपुट्स अँड आउटपुट्स ऑफ द ECM, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल. त्यानंतर आउटपुट कंट्रोल फंक्शन ऑफ द ECM. आता हे आपण बघितलं इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल, इनपुट्स अँड आउटपुट कंट्रोल ऑफ द
कंट्रोल फंक्शन ॲज फ्युएल इंजेक्शन. ठीक आहे. आता आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे फ्युएल इंजेक्शन कंट्रोल. फ्युएल इंजेक्शन कंट्रोल ह्यामध्ये दोन कंडिशन दिलेल्या आहेत. एक क्रूज कंडिशन आहे म्हणजे इकॉनॉमिकल कंडिशन आहे आणि दुसरी आहे लोड कंडिशन आहे. ठीक आहे. तर एक बघून घ्या. तर सिलेंडर 1, 3, 4 आणि 2 हे फायरिंग ऑर्डर आहे. 13-42 तुमची फायरिंग ऑर्डर तुम्हाला माहिती आहे. इंजिनची 13-42 फायरिंग ऑर्डर. तर पहिल्या सिलेंडर नंतर दुसऱ्या सिलेंडरमध्ये तुमचं जेव्हा आता दोन कंडिशन आहेत त्यामध्ये सुद्धा. क्रूज कंडिशनला 1000 RPM ला इंजिन वर्क होत आहे आणि 2000 RPM ला इंजिन वर्क होत आहे. तर एक सिलेंडर जो आहे तो 2 मिली सेकंदसाठी इंजेक्टर मधनं फ्युएल स्प्रे होणार आहे. किती सेकंदसाठी? 2 मिली सेकंदसाठी फ्युएल स्प्रे होणार आहे. पण जेव्हा इंजिनचं स्पीड कमी आहे, 1000 RPM आहे, तेव्हा एका सिलेंडर नंतर दुसऱ्या सिलेंडरमध्ये इंजेक्ट व्हायला वेळ किती लागणार आहे? 180 डिग्री 30 मिली सेकंदचा वेळ लागणार आहे. बरोबर आहे. 180 डिग्री होत आहे तर 30 मिली सेकंदचा वेळ लागतोय. तेच जर इंजिनचं स्पीड वाढलं तर ते आता 1000चं 2000 झालं म्हणजे डबल झालं. 1000चं डबल झालं, 2000 स्पीड तुमचं झालं. मग 2000 झालं म्हणल्यावर जो सिलेंडरचा जो बीडीसी कडून टीडीसी किंवा टीडीसी कडून बीडीसी कडे येणारा जो टाइम आहे तो कमी होणार, ऑब्व्हियसली कमी होणार. तर सिलेंडर 1 नंतर सिलेंडर 3 जो आहे तो 15 मिली सेकंद मध्ये येणार आहे. पण इंजेक्शनचे जे टाइम आहे ते सेमच राहणार आहे, 2 मिली सेकंद. कळतंय की हे काय एक्झाम्पल दिलंय? की जस्ट एक्झाम्पल दिलंय, थेरॉटिकल एक्झाम्पल आहे. क्रूज कंडिशन आहे, नॉर्मल इकॉनॉमिकल कंडिशन आहे. माझी 1000 RPM न इंजिन वर्क होत आहे. त्यावेळी एका सिलेंडरमधनं दुसऱ्या सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक व्हायला 30 मिली सेकंदचा वेळ लागतोय. फ्युएल इंजेक्ट व्हायला 30 मिली सेकंदचा वेळ लागतोय आणि फ्युएल जे आहे ते 2 मिली सेकंदसाठी स्प्रे होणार आहे. तेच जर स्पीड 2000 RPM झालं तर ऑब्व्हियसली डबल स्पीड झाला म्हणजे हा जो लागणारा टाइम आहे तो कमी झाला निम्म्यानं. 30 मिली सेकंदचा 15 मिली सेकंद झाला. पण फ्युएल इंजेक्शन जे आहे ते 2 मिली सेकंदच होते. आता दुसरी कंडिशन यामध्ये काय दिली? लोड कंडिशन. लोड कंडिशनला 1000 RPM ला आता इकॉनॉमिकल कंडिशनला तुम्हाला फ्युएल क्वांटिटी कमीच लागणार आहे. फ्युएलची क्वांटिटी कमीच लागणार आहे. जसं इंजिनचं स्पीड वाढेल किंवा इंजिनवरचा लोड वाढेल त्या कंडिशनमध्ये तुम्हाला रिच मिक्सचर लागतंय. तर त्याच वेळी तुम्हाला इंजेक्टर जो आहे तो 4 मिली सेकंद आहे. हे खालच्या दोन कंडिशन लोड कंडिशन, इंजिनवरचा लोड वाढलाय तर फ्युएल इंजेक्टर जो आहे तो 4 मिली सेकंदसाठी फ्युएल इंजेक्ट करणार आहे. आणि बाकीचा जो टायमिंग आहे तो सेमच आहे. 1000 RPM ला एका सिलेंडर नंतर दुसऱ्या सिलेंडरमध्ये जो इंजेक्ट व्हायला फ्युएल इंजेक्ट व्हायला टाइम लागणार आहे तो 30 मिली सेकंदचाच लागणार आहे. आणि 2000 RPM ला सुद्धा 15 मिली सेकंदचाच लागणार आहे. फक्त काय झालं, क्रूज कंडिशनला फ्युएल इंजेक्शनचा टाइम किती होता? 2 मिली सेकंद होता. 2 मिली सेकंदासाठीच फ्युएल आतमध्ये इंजेक्ट होत होतं. आता लोड कंडिशनला फ्युएल इंजेक्ट जे होते ते 4 मिली सेकंदसाठी होते. ठीक आहे. हे झालं फ्युएल इंजेक्शन कंट्रोल. हे अशा पद्धतीने कंट्रोल होते. ठीक आहे. त्यानंतर आहे हे आता आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, आयडल स्पीड कंट्रोल. हे सुद्धा महत्वाचं आहे. द आयडल स्पीड कंट्रोल इज अ फंक्शन ऑफ पीसीएम, दॅट इज अ पॉवर ट्रेन कंट्रोल मॉड्यूल. पीसीएम म्हणजे काय? पॉवर ट्रेन कंट्रोल मॉड्यूल और ईसीएम, त्यालाच म्हणतो आपण ईसीएम. बेस्ड ऑन द ऑपरेटिंग कंडिशन अँड इनपुट्स फ्रॉम व्हेरियस सेन्सर्स. ऑपरेटिंग कंडिशन काय आहे? इंजिन नॉर्मल आयडलिंगला आहे का क्रूज कंडिशनला आहे, लोड आहे, नो लोड आहे, प्लस इन्फॉर्मेशन कोणाकडून मिळणार आहे? सेन्सर्स कडनं मिळणार आहे. द पीसीएम और ईसीएम रेग्युलेट्स द आयडल स्पीड कंट्रोल इमिशन. In throttle body, the port EFI, electronic fuel injection system, and port electronic fuel injection system engine idle control is controlled by passing a certain amount of airflow past the throttle wall in the throttle housing. The IS system consists of an electrically controlled stepper motor or actuator operated by the ECM which controls the idle speed by opening or closing the passage into the intake manifold. म्हणजे हा आयएसी जो स्टेपर मोटर आहे, इथं हा स्टेपर मोटर, हा तुमची थ्रोटल बॉडी आहे. ही जी आहे ती थ्रोटल बॉडी आहे आणि हा जो आहे तो आयएसी मोटर आहे. हा तुमचा ईसीएम कडनं इन्फॉर्मेशन मिळते, त्याला ईसीएम कडनं इन्फॉर्मेशन मिळाली की हे आयएसी मोटर जो आहे स्टेपर मोटर ती ऍक्च्युएट होती, वर्क होती. आणि हा जो लोब आहे किंवा हा आयडल एअर कंट्रोल वॉल आहे तो ऑन ऑफ किंवा पुढे मागे होतोय. हे कोण ठरवतंय? तर ईसीएम ठरवतोय. ईसीएम कुठल्या बेसवर ठरवतोय? की इंजिनचं स्पीड किती आहे किंवा काय गरज काय आहे, वेगवेगळ्या सेन्सरकडनं इन्फॉर्मेशन घेतोय आणि त्यानुसार हा ऍक्च्युएट होतोय. तर कसं होतंय? द ECM calculates the amount of air needed for the smooth idling based on the input data such as coolant temperature sensor, engine load, engine speed and battery voltage. आता हे तीन सेन्सर महत्वाचे आहेत. कुठले कुठले?
कुलंट टेम्परेचर सेन्सर म्हणजे इंजिनचं टेम्परेचर किती कळतंय, इंजिनवरचं लोड किती आहे तो इंजिन लोडवरनं कळणार आहे, इंजिन स्पीड आणि बॅटरी व्होल्टेज या तीन सेन्सर्स कडनं इन्फॉर्मेशन कोण घेतंय, ईसीएम घेतोय किंवा पीसीएम घेतोय. तर त्यानंतर स्मूथ आयडलिंगला, माझी गाडी आयडलिंगला आहे, तर आयडलिंगला असताना तुम्ही आता फॉर एक्झाम्पल टू व्हीलरला आयडलिंग स्क्रू कमी जास्त करताय, बरोबर आहे. मग फोर व्हीलरला तो सारखा करणं शक्य आहे का, आयडलिंग स्क्रू तुम्ही टाईट केला की तो आयडलिंगला तुम्हाला जास्त जाणार नाहीये, एअर फ्युअल आतमध्ये जाणार नाहीये, बरोबर आहे ना. तर आयडल एअर कंट्रोलसाठी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आयडल एअर कंट्रोलचा बेसिक कन्सेप्ट सांगतो, गाडी तुम्ही चालू केली, चालू केल्यानंतर तुम्ही रेस केल्यानंतरच गाडीचा थ्रोटल वॉल ओपन होणार आहे, गाडीचा ॲक्सेलरेटर पेडल किंवा लिव्हर जी आहे ती तुम्ही रेस केल्यानंतर थ्रोटल वॉल ओपन होणार आहे, बरोबर आहे. हा थ्रोटल वॉल तुमच्या ॲक्सेलरेटर पेडलला किंवा लिव्हरला कनेक्ट असणार आहे. जर तुम्ही आयडलिंगला रेस करत नाही किंवा ॲक्सेलरेटर पेडल प्रेस करत नाही, त्या केसमध्ये हा थ्रोटल वॉल बंदच असणार आहे. मग एअर येणार कुठनं, इंजिनच्या वर्किंगसाठी आयडलिंगला एअर पाहिजे काहीतरी, तर त्या एअर आतमध्ये येण्यासाठी हा टू व्हीलरमध्ये आयडलिंगचा तुमचा स्क्रू असतोय, तो स्क्रू जो असतोय तो इथं असा स्क्रू असतोय, तर ती जी एअर आहे ती अशी बायपास चेंबरमधनं तुमच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये जात असते आणि ज्या स्क्रू थ्रू तुम्ही ते एअर कंट्रोल करताय, जेवढी एअर जास्त पास करताय तेवढं तुम्हाला आवाज गाडीचा जो आहे तो व्हायब्रेशन जास्त येतात, आणि जेवढं एअर कमी कराल, एअर पूर्ण बंद केली तरी गाडी तुमची चालू होत नाही, बंदच पडते. आयडलिंग कमी असलं तर गाडी बंद पडते, तर आयडलिंगला तुम्हाला नॉर्मल एअर पाहिजेच. तर ते काम जे आहे ते आयडल एअर कंट्रोल सिस्टीम जे आहे ते इलेक्ट्रॉनिक बेस आहे, म्हणजे फोर व्हीलरमध्ये इलेक्ट्रॉनिक बेस आहे, सगळ्या सेन्सर्सवर वर्क होते, तर ती करते. तर कसं होतंय, समजा ह्या टेम्परेचर सेन्सर किंवा लोड सेन्सर किंवा स्पीड सेन्सरकडनं इन्फॉर्मेशन ईसीएमला मिळाली आणि ईसीएमनं असं कॅल्क्युलेट केलं की आत्ता जेवढी एअर चाललेली आहे आतमध्ये, ती एअर जी चाललेली आहे ती इंजिनच्या ऑपरेटिंग कंडिशनला सफिशियंट नाही आहे. म्हणजे काय, जेवढी एअर आतमध्ये चालली ती एअर जी आहे ती आयडलिंग एअर कंट्रोलला किंवा नॉर्मल एअर वर्किंगला सफिशियंट नाही आहे. तर त्या केसमध्ये काय करतोय, ईसीएम ह्या आयएसी मोटरला चालू करतोय. आयएसी मोटर चालू झाल्यामुळे काय होणार आहे, हा जो वॉल आहे हा वॉल आतमध्ये ओढला जातोय. जशी आयएसी मोटर चालू होईल, हा जो वॉल आहे किंवा हा आयडल एअर कंट्रोल वॉल जो आहे आतमध्ये ओढला जातोय. आतमध्ये ओढला गेल्यामुळे काय झाला, हा पॅसेज जो आहे तो हा पॅसेज ओपन झाला, आणि पॅसेज ओपन झाल्यामुळे इकडनं जी आहे ती मॅक्सिमम एअर ह्यातनं पास होते, तुमच्या इंटेक मॅनिफोल्ड मध्ये जाते. परत ह्या सगळ्या सेन्सर्सकडनं इन्फॉर्मेशन मिळाली की जेवढं नॉर्मल इंजिनला वर्किंगसाठी एअर पाहिजे तेवढी ह्या पॅसेजमधनं चाललेली आहे, या पॅसेजमधनं तेवढी एअर चाललेली आहे. मग त्या केसमध्ये परत ईसीएम सगळी जो काय करतोय, तर ह्या आयएसी मोटरला डिॲक्टिवेट करतोय, मी रिव्हर्स हे करतोय. त्यामुळे हा जो वॉल आहे परत हा वॉल बाहेर ढकलला जातोय, जेणेकरून हा जो पॅसेज आहे तो पॅसेज कमीत कमी ओपन राहतोय आणि कमीत कमी एअर जे आहे ते ह्यातून पास होणार आहे. तर हा झाला आयडल एअर कंट्रोल. टू व्हीलरमध्ये तुम्ही मॅन्युअली ऑपरेट करताय, खाली तुम्ही स्क्रूने किंवा किल्लीने सुद्धा तुम्ही करताय की आयडलिंगचे स्क्रू कमी जास्त करताय, ते म्हणजे हेच आयडलिंगला कमी करणे म्हणजे हा वॉल आतमध्ये मूव्ह होणे, आणि वाढवणे म्हणजे हा वॉल बाहेर येणे. फक्त ह्या सिस्टीम मध्ये काय होतंय, इलेक्ट्रॉनिकली करतोय. ईसीएम आहे, ईसीएम ह्या सगळ्यांना ऑपरेट करतोय. ठीक आहे, हे झालं आयडल एअर कंट्रोल वॉल. त्यानंतर आहे एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन. हा सुद्धा महत्वाचा आहे. जसं मी सांगितलं होतं, द ईसीएम कंट्रोल्स द व्हॅक्यूम सोलेनॉइड वॉल दॅट इज यूज टू ओपन अँड क्लोज द व्हॅक्यूम सर्किट टू ईजीआर. हा ईसीएम जो आहे तो ह्या सोलेनॉइड वॉलला ऑपरेट करतोय. वेन द सोलेनॉइड वॉल इज एनर्जाइज, आता ह्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे, द सोलेनॉइड वॉल इज एनर्जाइज वेन द कूलंट टेम्परेचर इज बिलो 65 डिग्री at the speed of below 1200 rpm under heavy or at idle control. म्हणजे आता जसं सांगितलं एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन ईजीआर वॉल हा कशासाठी वापरला जातोय, तर एक्झॉस्ट गॅसेस जे आहेत ते रिसर्क्युलेट करायचे आणि एनओएक्सचं पर्सेंटेज कमी करायचं. एनओएक्सचं पर्सेंटेज का कमी करायचं, कारण एनओएक्स हा जो हार्मफुल गॅस आहे, भरपूर गॅसेस बाहेर पडतात, HC, CO2 हे जे गॅसेस तुमच्या एक्झॉस्ट मधून बाहेर पडतात, पण एनओएक्स हा जास्त हार्मफुल आहे, तो आपल्याला त्याची इंटेन्सिटी कमी करायची आहे. त्यामुळे काय केलं जातं, एक 20% 30% गॅसेस जे आहेत ते परत रिसर्क्युलेट केले जातात, आणि ते परत इंटेक मॅनिफोल्ड मधनं आतमध्ये कंबशन चेंबरमध्ये पाठवले जातात आणि ते परत पूर्ण बंद करून ते परत बाहेर पाठवलं जातं, जेणेकरून एनओएक्सचं पर्सेंटेज कमी होतंय. तर ही इन्फॉर्मेशन कशावरून मिळते की ईजीआर चालू करायचं आहे नाही करायचं आहे,
तर जो इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर आहे प्लस ऑक्सिजन सेन्सर जो आहे एक्झॉस्ट मधला ऑक्सिजन, तो एक्झॉस्ट मधला ऑक्सिजन कॅल्क्युलेट करतो आणि सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती ईसीएम ला पाठवली जाते. एक्झॉस्ट मधला ऑक्सिजन प्लस कुलंट टेम्परेचर सेन्सर ही ईसीएम ला पाठवली. ईसीएम आता कुलंट टेम्परेचर सेन्सर कधी पाहिजे, जेव्हा टेम्परेचर बिलो 65 डिग्री, जेव्हा टेम्परेचर जे आहे ते 65 डिग्री पर्यंत तुमचं जेव्हा जाईल किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल तेव्हा ईसीएम ला इन्फॉर्मेशन गेली. ईसीएम काय करतोय, सोलिनाइड वॉलला एनर्जाइज करतोय. सोलिनाइड वॉलला एनर्जाइज झाल्यामुळे काय होतं, इथं व्हॅक्यूम क्रिएट केलं जातं. व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळे हा काय डायफ्रॅम आहे, हा डायफ्रॅम वर ओढला जातोय आणि हा तुमचा इनटेक मॅनिफोल्ड आहे आणि इकडनं येणारे एक्झॉस्ट गॅसेस जे आहेत, हा जसं इथं व्हॅक्यूम क्रिएट होईल, व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळे डायफ्रॅम काय होणार आहे, वर ओढला गेला. डायफ्रॅम वर जसा वर ओढला जाईल तसा हा वॉल तुमचा ओपन होतोय. वॉल ओपन झाल्यानंतर इकडनं जे गॅसेस आहेत ते गॅसेस जे आहेत इथून तुमच्या इनटेक मॅनिफोल्ड मध्ये पास केले जातात. याच्यामध्ये भरपूर अजून पार्ट्स येतात, म्हणजे इजार कूलर आहे, जे गॅसेस डायरेक्टली तुमच्या एक्झॉस्ट मधनं घेऊन डायरेक्ट इनटेक मॅनिफोल्ड मध्ये पाठवले जात नाहीत, तर एक्झॉस्ट गॅसेस मधनं बाहेर घेऊन ते परत कूल केले जातात. कूल केल्यानंतर ते इथं येतात. इथं आल्यानंतर जसं इथं व्हॅक्यूम क्रिएट होईल, व्हॅक्यूम क्रिएट झाल्यानंतर हा डायफ्रॅम काय होतोय, वर ओढला जातोय. डायफ्रॅम वर ओढल्यामुळे स्प्रिंग कॉम्प्रेस झाली, डायफ्रॅम वर ओढला, हा वॉल तुमचा ओपन झाला. वॉल ओपन झाल्यामुळे इकडे जे कूल केलेले एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते परत तुमच्या इनटेक मॅनिफोल्ड मध्ये पाठवले जातात. परत जेव्हा टेम्परेचर नॉर्मल होईल तेव्हा ईसीएम काय करतोय, सोलिनाइड वॉलला डी एनर्जाइज करतोय, व्हॅक्यूम बंद होतोय आणि ह्या स्प्रिंगच्या फोर्समुळे हा डायफ्रॅम खाली येतोय. डायफ्रॅम खाली आल्यामुळे तुमचा एक्झॉस्ट गॅसेस जे आहेत तो हा वॉल जो आहे तो बंद होतो आणि एक्झॉस्ट गॅसेस तुमचे रिसर्क्युलेशन व्हायचे थांबतात. याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्हाला एक्झॅक्टली कळून जाईल एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन म्हणजे काय. आणि त्यानंतर आहे पुढचा फ्युअल इंजेक्टर. ठीक आहे, फ्युअल इंजेक्टर तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, हा फ्युअल इंजेक्टर आहे एमपीएफएस सिस्टीमचा. इकडे इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे, तुमच्या ईसीएम कडनं आलेलं इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे. इथं फ्युअल फिल्टर आहे, फ्युअल फिल्टर नंतर सोलेनाइड वाइंडिंग आहेत, तसं सोलेनाइड आर्मेचर आहे, ही स्प्रिंग आहे, त्यानंतर इथं निडल वॉल आहे. ठीक आहे, वर्किंग एकदम सिंपल आहे. जेव्हा इलेक्ट्रिकल कनेक्शन फ्युअल जे आहे, फ्युअल फिल्टर मधनं, इथं फ्युअल फिल्टर आहे, फ्युअल जे आहे ते फ्युअल फिल्टर मध्ये फिल्टर होऊन तुमच्या ह्या निडल वॉलच्या टिप पर्यंत येऊन थांबलेलं असतं. हाय प्रेशराइज फ्युअल जे आहे ते इथून फिल्टर होऊन सुद्धा, हे सेकंडरी फिल्टर आहे, पहिल्यांदा सुद्धा फिल्टर झालेलंच असणार आहे, या फिल्टर मधनं फिल्टर होऊन या टिप पर्यंत येऊन थांबलेलं असतं, तुमच्या निडल वॉलच्या टिप पर्यंत येऊन थांबलेलं असतं. तर जेव्हा ईसीएम कडनं इन्फॉर्मेशन येणार आहे की फ्युअल इंजेक्टरला की फ्युअल इंजेक्ट करायचं आहे, ईसीएम कडनं जेव्हा व्होल्टेज येणार आहे तेव्हा काय होणार आहे, जे सोलेनाइड वॉल जे आहेत किंवा सोलेनाइड वाइंडिंग जे आहेत ते एनर्जाइज होतात. इलेक्ट्रिकल बॅटरीकडनं इलेक्ट्रिकल कनेक्शन आलं, ईसीएमनं पाठ सांगितलं की आता तुला एनर्जाइज व्हायचं आहे ह्या इंजेक्टरला, म्हणजे जशी इन्फॉर्मेशन मिळाली तर काय होणार आहे, जे कनेक्शन तुमच्या या वाइंडिंगला आलं, वाइंडिंग काय झाले, सोलेनाइड वाइंडिंग एनर्जाइज झाल्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालं. मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाल्यामुळं हा जो सोलेनाइड आर्मेचर आहे तो वर ओढला गेला. केवढा, एवढ्याच पॅसेजमध्ये वर ओढला जातोय, हा स्टॉपर आहे त्याचा, हा वर ओढला गेल्यामुळं इथलं जे प्रेशराइज फ्युअल ऑलरेडी इथं आलं होतं ते इथून स्प्रे होते, इथून तुमच्या कंबशन चेंबरमध्ये स्प्रे केलं जाते. स्प्रे केल्यानंतर तुमचं कंबशन इथलं जे आहे जी प्रोसेस आहे ती प्रोसेस संपली, इथलं कनेक्शन शट ऑफ होतंय. कनेक्शन शट ऑफ झालं म्हणजे सोलेनाइड वाइंडिंग मधले जे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेलं ते शट ऑफ झालं, बंद झालं आणि स्प्रिंगच्या फोर्समुळं, स्प्रिंग मगाशी कॉम्प्रेस झाली होती, स्प्रिंगच्या फोर्समुळं हा सोलेनाइड आर्मेचर जो आहे तो परत खाली ढकलला जातो, आहे त्या पोझिशनला येतोय, निडल वॉल क्लोज होतोय आणि फ्युअल इंजेक्शन तुमचं थांबतंय. तर सिंपल प्रोसेस कशी होती, इलेक्ट्रिकल कनेक्शन इथं येते, तो सोलेनाइड वाइंडिंगला एनर्जाइज करतोय, एनर्जाइज झाल्यानंतर आर्मेचर वर ओढला जातोय, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतोय, जसं लोहचुंबकाकडे मॅग्नेट अट्रॅक्ट होतोय तसा हा आर्मेचर वर ओढला जातोय. वर ओढल्यामुळं इथं आलेलं प्रेशराइज फ्युअल जे आहे ते खाली स्प्रे होते. जसं परत इलेक्ट्रिकेशन बंद होईल, वाइंडिंग मधलं डी एनर्जाइज होतंय, त्यामुळे आर्मेचर जो स्प्रिंग फोर्समुळं हा खाली ढकलतोय आणि निडल वॉल तुमचा बंद होतोय. तर हा झाला फ्युअल इंजेक्टर. त्यानंतर आहे फ्युअल पंप. हे बेसिक मी सांगतो. तर फ्युअल पंपचं फंक्शन काय आहे, तर तुमचं ह्याच्यामधलं फ्युअल टँक मधलं पंप जे फ्युअल आहे ते सक करायचं
आणि सक केलेलं फ्युएल जे आहे ते पुढं तुमच्या प्रेशराईज करून तुमच्या इंजेक्टरला पाठवायचं काम जे आहे ते हा फ्युएल पंप करतोय. तर हा फ्युएल पंप तुमच्या फ्युएल टँकमध्ये बसवलेला असतोय. ही त्याची मोटर आहे. तर एका साईडून फ्युएल आतमध्ये येते. हा जो आहे हा आउटर केसिंग आहे. हा इनर जो आहे तो काय आहे 2 नंबर इनर रोटर डिस्क आहे. 1 नंबर म्हणजे इनटेक आहे. 3 नंबर म्हणजे रोलर्स आहेत. हे जे दिसत आहेत हे काळे ते रोलर्स आहेत. 4 नंबर पंप हाऊसिंग आहे आणि प्रेशर साईड इकडची नॉर्मल साईड इकडची प्रेशर साईड म्हणजे हे एक्सटर्नल केसिंग जे आहे ते स्टेशनरी असणार आहे. हे आतलं रोलर फिरतंय प्लस हा रोटर जो आहे तो फिरतोय. फ्युएल इकडनं आतमध्ये येते. फ्युएल इकडनं आतमध्ये आल्यानंतर फ्युएल काय हा रोटर फिरत असतोय. हा जो रोलर आहे रोलर हा फिरत असतो. रोलर फिरत जसं असेल किंवा रोटर डिस्क जे फिरत असेल त्यामध्ये फ्युएल ट्रॅप होतंय. फ्युएल ट्रॅप झाल्यामुळे तिचं प्रेशर वाढतंय आणि हाय प्रेशराइज जे फ्युएल आहे ते इकडनं बाहेर तुमच्या पुढं कॉमन रेलकडं आणि इंजेक्टरकडे पाठवलं जातं. हे सिंपल वर्किंग ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. तर एका साईडनं फ्युएल येते. हा रोलर डिस्क आणि रोटर डिस्क आणि रोलर जे आहेत ते फिरत असतात. फिरत असताना याच्या गॅपमध्ये हे जे फ्युएल आहे ते फ्युएल ट्रॅप होते, कॉम्प्रेस होते. फ्युएल ट्रॅप झाल्यामुळे काय होते फ्युएल ट्रॅप झाल्यामुळे फ्युएलचं प्रेशर वाढते आणि हाय प्रेशर झालेलं फ्युएल जे आहे ते एका साईडून तुमच्या पुढं कॉमन रेलला वगैरे पाठवलं जाते. ठीक आहे. कॉमन रेल काय आहे? कॉमन रेल ही पाईप आहे. त्या पाईपमध्ये प्रेशर मेंटेन केलं जाते. म्हणजे फ्युएल पंप कडनं तुमचा येणार आहे फ्युएल टँक कडं. ठीक आहे. फ्युएल टँक टँक कडून फ्युएल पंप सक करणार, प्रेशर डेव्हलप करणार. ते फ्युएल जे तुमच्या कॉमन रेलमध्ये जाणार. कॉमन रेलचं फंक्शन काय आहे की प्रेशर मेंटेन करणे आणि जसं ज्याला रिक्वायरमेंट आहे या कॉमन रेललाच तुमचे इंजेक्टर अटॅच केलेले असतात. ज्याला रिक्वायरमेंट आहे त्याला ते फ्युएल पास करणे, हाय प्रेशराइज फ्युएल पास करण्याचं काम हे कॉमन रेल करते. ठीक आहे. हे झालं फ्युएल पंप आणि शेवटचा पार्ट आहे तो प्रेशर रेग्युलेटर. आता एमपीएफआय ची डायग्राम एक मिनिट आहे का तुम्हाला बघतो. ठीक आहे. तर प्रेशर रेग्युलेटरचं फंक्शन काय आहे? आता मी जसं तुम्हाला सांगितलं की फ्युएल टँक मधनं फ्युएल येते. एक तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोच मी. ठीक आहे. ही तुमची आपली एमपीएफआय सिस्टीम आहे. ही आपली एमपीएफआय सिस्टीम आहे. हा फ्युएल टँक आहे. फ्युएल टँक नंतर हा फ्युएल पंप आहे. हा लक्षात ठेवा. हा जो आहे तो फ्युएल पंप आहे. जसं मगाशी तुम्हाला दाखवलं ते ह्यातल्या मोटरचं वर्किंग दाखवलं तुम्हाला. हा फ्युएल पंप आहे. हा फ्युएल पंप काय करतोय? हाय प्रेशराइज फ्युएल सक करतोय. इकडून फिल्टर करून तुमचे हे जे वेगवेगळे फिल्टरिंग एलिमेंट्स आहेत त्यातून ह्या इथं सप्लाय होते ह्या कॉमन रेलला. ही जी आहे ती कॉमन रेल आहे. ह्या कॉमन रेलला इंजेक्टर कनेक्ट असतात. तर प्रेशर रेग्युलेटर जो आहे तो हा जो दिसतो इथं ह्याला म्हणायचं प्रेशर रेग्युलेटर, ज्याचा आता आपण फंक्शन बघणार आहे. तर या प्रेशर रेग्युलेटरचं फंक्शन काय आहे? या रेलच्या एका साईडलाच रेल प्रेशर सेन्सर असतोय. ह्या कॉमन रेलच्या एका साईडला रेल प्रेशर सेन्सर असतोय. तो रेल प्रेशर सेन्सर काय करतोय की रेलमध्ये प्रेशर किती आहे ते कॅल्क्युलेट करतोय किंवा मेजर करतोय. ह्या कॉमन रेलमध्ये प्रेशर किती आहे ते मेजर कोण करतंय? कॉमन रेल प्रेशर सेन्सर असतो तो मेजर करतोय. जर रेल मधलं किंवा कॉमन रेल मधलं प्रेशर जर जास्त झालं तर त्यामुळे काय होणार आहे? ते कनेक्शन्स डॅमेज होणार आहेत. ज्याला इंजेक्टर कनेक्ट आहे ते इंजेक्टरचे कनेक्शन्स वगैरे ते डॅमेज होणार किंवा रेल सुद्धा तुमची डॅमेज होणार आहे. तर हे प्रेशर मेंटेन करण्यासाठी इथं प्रेशर रेग्युलेटर वॉल्व बसवलेला असतो. हा प्रेशर रेग्युलेटर वॉल्व कुठं बसवलेला आहे? एका एंडला कॉमन रेलच्या एका साईडला रेल प्रेशर सेन्सर असणार आहे इकडे आणि एका साईडला तुमच्या काय असणार आहे? प्रेशर रेग्युलेटर वॉल्व आहे. तो प्रेशर रेग्युलेटर वॉल्व काय करतोय? जर प्रेशर वाढलं तर हा वॉल्व ओपन होतोय आणि एक्सेस झालेले फ्युएल जे आहे ते परत तुमच्या फ्युएल टँक मध्ये पाठवलं जातंय. ठीक आहे. अशी ही वर्किंग सर्कल चालू असते. फ्युएल टँक मधनं पंप मधनं तुमच्या परत कॉमन रेल मधनं इंजेक्टर, फ्युएल इंजेक्टर मधनं आज स्प्रे होणार आहे. हा रेल प्रेशर सेन्सर रेल मधलं प्रेशर सेन्स करणार आहे. जर प्रेशर जास्त झालं तर ह्या प्रेशर रेग्युलेटर वॉल्व थ्रू हे फ्युएल जे आहे ते परत तुमच्या टँक मध्ये पाठवलं जाते. ठीक आहे. तर हा प्रेशर सेन्सर वर्क कसा होतोय? हा प्रेशर रेग्युलेटर वर्क कसा होतोय? तर इथं सुद्धा फ्युएलचं कनेक्शन असते.
ठीक आहे. एका साईडला व्हॅक्यूमचं कनेक्शन असते. जेव्हा जेव्हा रेल प्रेशर सेन्सर रीड करणार आहे की प्रेशर जास्त झालेलं आहे, तेव्हा ईसीएम काय करतोय, इथं व्हॅक्यूम क्रिएट करतोय. इंजिनचं व्हॅक्यूम इथं अटॅच असते, इथं व्हॅक्यूम क्रिएट केलं जातं. व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळे इथं सुद्धा डायफ्रॅम आहे, जसं एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन मध्ये बघितलं होतं. इथं सुद्धा डायफ्रॅम आहे. हा डायफ्रॅम काय होणार आहे, व्हॅक्यूम क्रिएट झाला म्हणजे हा खाली ओढला गेला. व्हॅक्यूम म्हणजे लक्षात येते ना, सक्शन क्रिएट होते. पिचकारी तुम्ही मागं ओढताय म्हणजे आतमध्ये व्हॅक्यूम क्रिएट होते, बरोबर आहे ना. तसंच इथं व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळं हा जो डायफ्रॅम आहे, डायफ्रॅम हा खाली ओढला जातो. डायफ्रॅम खाली ओढला गेल्यामुळे स्प्रिंग कॉम्प्रेस झाल्या. त्याचबरोबर हा जो वॉल आहे, हा वॉल ओपन झाला. ह्या साईडला तुमचा काय बसवलेला आहे, इथं तुमचा कॉमन रेल ह्या साईडला तुमची बसवलेली आहे. या साईडला तुमची कॉमन रेल बसवलेली आहे. जसं ह्या कॉमन रेल मधलं प्रेशर जेव्हा जास्त होतंय तर रेल प्रेशर सेन्सर ईसीएम ला इन्फॉर्म करतोय. ईसीएम काय करतोय, इथं व्हॅक्यूम क्रिएट करतोय. व्हॅक्यूम क्रिएट झाल्यामुळे डायफ्रॅम जो आहे तो खाली ओढला जातोय आणि हा जो पॅसेज आहे, हा पॅसेज ओपन होतोय आणि इकडनं जे एक्सेस फ्युअल जे आहे ते फ्युअल या थ्रू फ्युअल लाईन मधनं रिटर्न तुमच्या फ्युअल टँकला परत पाठवलं जात आहे. एवढं सिंपल याचं वर्किंग आहे. परत रेल प्रेशर सेन्सर सेन्स करणार आहे प्रेशर. जे प्रेशर नॉर्मल होत आहे, कॉमन रेल मधलं प्रेशर जेवढं तो सस्टेन करू शकतोय तेवढं प्रेशर त्यामध्ये राहतंय. त्यावेळी काय होणार आहे, परत तो इन्फॉर्मेशन ईसीएम ला पाठवणार आहे. ईसीएम काय करणार आहे, इथलं व्हॅक्यूम परत बंद करणार. व्हॅक्यूम बंद केल्यामुळे स्प्रिंगच्या टेन्शनमुळे परत डायफ्रॅम काय होतोय, वर ढकलतोय. वर ढकलला गेला आणि हा पॅसेज जो आहे तुमचा बंद झाला. त्यामुळे इकडनं जे फ्युअल तुमच्या रिटर्न लाईन थ्रू टँकला चाललेलं ते बंद झालं. तर हा झालं हे प्रेशर रेग्युलेटरचं फंक्शन. तर कसं वर्क होतंय, जेव्हा रेल प्रेशर सेन्सर सेन्स करणार आहे प्रेशर, तो काय करणार आहे, इन्फॉर्मेशन ECU ला पाठवणार आहे. जेव्हा त्यामधलं रेल प्रेशर सेन्सर मधनं जी माहिती मिळाली ती जास्त आहे प्रेशर, तेव्हा इथं व्हॅक्यूम क्रिएट करतो ईसीएम ते इथं व्हॅक्यूम क्रिएट केल्यामुळे हा डायफ्रॅम खाली ओढला जातोय. डायफ्रॅम जसा खाली ओढला जाईल, हा रिटर्न लाईनचं कनेक्शन जे आहे ते ओपन होतंय आणि एक्सेस जे फ्युअल आहे ते तुमच्या रिटर्न लाईन मधनं फ्युअल टँकला पाठवलं जातंय. परत जेव्हा रेल प्रेशर सेन्सर जेव्हा सेन्स करणार आहे की कॉमन रेल मधलं प्रेशर नॉर्मल आहे, त्यावेळी परत व्हॅक्यूम इथलं शटडाऊन होतंय आणि स्प्रिंगच्या फोर्समुळं हा डायफ्रॅम वर ढकला जातोय आणि हे कनेक्शन बंद होतंय. तर ह्याला म्हणायचं प्रेशर रेग्युलेटर. ठीक आहे. तर आत्ताच्या लेक्चरला आपण बघितले प्रेशर रेग्युलेटर बघितले, फ्युअल इंजेक्टर बघितले, त्यानंतर फ्युअल पंप बघितला. प्रेशर रेग्युलेटर आता बघितला, फ्युअल इंजेक्टर बघितला कसा वर्क होतोय, फ्युअल पंप सुद्धा बघितला. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल इनपुट अँड आउटपुट कंट्रोल फंक्शन ॲज अ फ्युअल इंजेक्शन ते बघितलं. आयडल स्पीड कंट्रोल बघितलं, EGR आणि कॅनिस्टर पर्ज हे सुद्धा मी त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, याचे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. कॅनिस्टर पर्चचं जे व्हिडिओ आहे ते डायरेक्टली मी आता युट्यूबला अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर डायग्नोस्टिक प्रोसिजर ऑफ MPFS सिस्टीम यूज स्कॅन टूल फॉर रिडिंग द फॉल्ट कोड. ऍक्च्युअली हा प्रॅक्टिकली पार्ट आहे, त्यामुळे आपण थेरॉटिकली हा जास्त काय कव्हर करणार नाही. तर डायग्नोस्टिक प्रोसिजर काय असते मी बेसिक तुम्हाला सांगतो. आपल्या कॉलेजमध्ये KTS 570 हा बॉशचा स्कॅनर आहे. तो स्कॅनर डायरेक्टली तुमच्या गाडीला कनेक्ट केला. स्टेअरिंगच्या खाली एक सॉकेट असतोय, 16 पिन कनेक्टरचा एक सॉकेट असतोय, 16 पिन कनेक्टरचा एक सॉकेट, DLC सॉकेट त्याला म्हणलं जातं. त्या DLC सॉकेटला कनेक्ट हा जो स्कॅनर आहे तो स्कॅनर अटॅच करायचा. त्यानंतर लॅपटॉपवर आपण गाडी स्कॅन करू शकतो. त्या लॅपटॉपवर आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमानं आपण गाडी स्कॅन करू शकतो आणि गाडीमध्ये कुठल्या सेन्सर कुठला माल फंक्शन असेल, कुठला सेन्सर प्रॉपर वर्क होत नसेल, कुठले ॲक्च्युएटर्समध्ये प्रॉब्लेम असेल, इंजेक्टरमध्ये प्रॉब्लेम असेल, ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला डायरेक्टली त्या लॅपटॉपमध्ये त्या सॉफ्टवेअरमध्ये मिळते की हा सेन्सर प्रॉपर होत नाही, ह्या सेन्सरची इन्फॉर्मेशन जी आहे ती इनप्रॉपर आहे, हे सेन्सरची रिडिंग इनप्रॉपर आहेत, अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला डायरेक्टली लॅपटॉपवर मिळते आणि त्यावर रेमेडी जे आहेत रेमेडी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळतात की हे करा, असं करा. त्याला म्हणायचं की डायग्नोस्टिक प्रोसिजर. ठीक आहे. तर ते फॉल्ट कोड आहेत. तर त्याचबरोबर सेन्सर्स जे आहेत तसं मी तुम्हाला बेसिक सेन्सर्स सांगितलेले आहेत. बाकीच्या सेन्सरचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. आता कुठले सेन्सर्स आणि त्याचे फंक्शन्स काय. तर त्याचबरोबर हा आपला युनिट 2 आहे, हा संपतोय. नेक्स्ट लेक्चर पासून आपण युनिट 3 जे आहे त्याला सुरुवात करतोय. ठीक आहे. थँक्यू.